आज भाद्रपद दशमी अर्थात अनंत चतुर्दशी. वर्षभर आपण ज्याची आतुरतेने वाट बघतो त्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. गणपती बाप्पा ढोल ताशांचा गजर, लेझिमचा नाद, गुलालाची उधळण या जातीपातीच्या भिंती गळून पडतात आणि पाय थिरकू लागतात. वडिलांच्या खांद्यावर बसून हाताने टाळ्या वाजवत बाप्पाला निरोप देणारी ही चिमुरडी. भक्ती आणि श्रद्धा याचा अर्थ माहिती नसताना हे बाळगोपाळ बाप्पाच्या जयघोषात ठेका धरतात. हा दिवस स्त्री आणि पुरुष यांच्यातला भेद सुद्धा मिटवून टाकतो आणि पुरुषांच्या बरोबरीनेच पैंजण घातलेले पाय सुद्धा थिरकू लागतात. संसारातील सर्व जबाबदाऱ्या दूर सारून या स्त्रिया बेभान होऊन नाचतात. टिपेचा नाद अंगात भिनवून नाचणारी तरुणाई. आज नाचण्यासाठी हे सगळेजण शिस्तीच्या सर्व बेड्या झुगारून देतात. आपल्याला नाचता येत नाही हा न्यूनगंड बाळगणारे आज मात्र धुमशान घालतात. सकाळपासून ढोल ताशांच्या तालावर नाचणारा समुदाय रात्र उलटून गेली तरी थकत नाही. हा नादखुळा भक्तीचा नाचता न येणाऱ्याच्या पायालाही आपसूक ठेका धरायला लावतो. शरीराच्या व्याधींनाही विसर पडायला लावणारा हा अभूतपूर्व सोहळा. विसर्जन हा त्या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण नाही. 10 दिवस त्या गणरायाने जे समाधान दिलं ते सगळ्यांबरोबर साजरं करण्याची ती एक आनंद यात्रा आहे.